ताईंना, दादांना, काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आज आपण मोठ्या देवीला चाललेलो आहोत. तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा. चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सकाळचे साधारण 10 वाजलेले आहेत आणि सर्व आता आपण कामं आवरून घेतलेले आहेत. तर चला म्हटलं आपण आज शुक्रवार आहे तर मोठ्या देवीला जाऊया. तर चला, सर्व आवरलेलं आहे. चांगलं ऊन पडले, सकाळी खूप थंडी होती. तर चला, वो म्हणते बसलेत गाडीत. ओम, तुझ्या बाईला आता उलट्या होत्यात काय ना मग? अरे हा, मग दुसऱ्या वेळेस म्हणून बाईला नको घ्यायला, उलट्या होऊ नये मग. ओम, कुणाची मांडी बसला बाबू तू? हा, इनो दादाच्या. टाटा पंच आता आम्हाला इथवायची टाटा पंच इथंच. ओम, तुमची टाटा पंच. मग आम्ही तुमची गाडी घेतो आणि मग सनरूफच्या बाहेर तिकडनं असं काय होत असतं सांगितलं ना. कशाला लागतो काय मी नाही म्हणलं, डोक्याला लागलं. काय म्हणतो? तर चला, आता आपण ताईला घेतलेला आहे आणि आवरीत आवरीत आपल्याला 11:30 वाजलेले आहेत. चिकूला पुढं पुढं घेतलं असतं तर नाही जमायचं. हा, दुखणे लागले का ताई? नीटव होत नाहीत. काय धोरण झालंय काय मी त्याला किती गोळ्या खा. तर बाहेर तुम्ही पाहू शकता शेळ्या, गाई, म्हशी ह्या आता शेतामध्ये सकाळचं आता चरायला चाललेले आहेत. आणि आम्ही आता माझ्या मोठ्या नंदाला घेऊन आता आम्ही मोठ्या देवीला दर्शनासाठी आलेलो आहोत. गाडीमध्ये जागा थोडीच होती, पण चेपारटीमध्ये आम्ही सर्वजण बसलेलो आहोत आणि प्रवासाला सुरुवात केलेली आहे. मोठ्या देवी हे देवस्थान आमच्या गावापासून खूप जवळ आहे आणि असं दर्शनाला कुठं जायचं म्हटलं किंवा कुठं फिरायला जायचं म्हटलं तर सर्व फॅमिली जर असेल तर त्यामध्ये खूपच मजा येते. त्यामुळं म्हटलं आपण सर्वजण मोठ्या देवीच्या दर्शनासाठी जाऊया. तर आपण आता मोठ्या देवीवर आलेलो आहोत. तर चला, आता आपण दर्शनासाठी जाऊयात. या बाहेर. काय तुला सगळं माहिती आहे ना. किती ओम किती 7 वर्षात झालाय तरी आपल्या माझी प्रत्येक वेळेस म्हणतो जाऊ जाऊ धरविशले. पिशा घेऊ ताई, पिशा न्यायच्या का? इथं निवत भरून जाऊ लागेल ना, ताट घेऊ निवत भरा, पिशी आत ठेवायची. कशी आतच ठेवायची. आणि तुम्ही बायको जर मेकअप करणारी तर असते तर मग काय करायचं? मग काय करायचं? चला, आपण आता मंदिरात दर्शनासाठी चाललेलं आहे. इकडे साईड इथं भारी फुलं येतं. नवसाला पावणारी देवी म्हणजे मौठा देवी अशी ख्याती आहे. रमजानाच्या काळामध्ये मौठा देवी या गावामध्ये म्हशी चोरीला जायच्या अशी ही आख्यायिका आहे. त्यामुळं येथे आजही दूध, दही, लोणी, तूप विकलं जात नाही. या देवस्थानाचे महात्म्य सांगणारे पप्पू खान यांनी जय रेणुका माता आणि उद्योगपती रमेश खाडे यांनी मौठा देवी या रेणुका माता हे मराठी चित्रपट काढलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी या तालुक्यातील सुमारे 9 किलोमीटर अंतरावर पूर्व भागातील उंच डोंगरावर मौठा देवी हे देवस्थान स्वयंभूत आहे. देवस्थानाची समिती लोकवर्गातून कोट्यावधी रुपये खर्च करून भव्य मंदिर उभारलेलं आहे. देशातील देवी मंदिरापैकी सर्वात मोठे आणि आकर्षक हे मंदिर आहे. संपूर्ण मंदिराची रचना श्रीयंत्रकार आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदापासून कोजागिरी पौर्णिमापर्यंत अशी 15 दिवस येथे यात्रा चालते. नवसाला पावणारी अशी ही मौठा देवी ख्याती आहे की जगाच्या कल्याणासाठी रेणुका देवी येथे प्रगट झाली आणि मौठा देवी म्हणून प्रसिद्ध झाली अशी ही आख्यायिका सांगितली जाते. तर आम्ही बरोबर येथे 12 वाजता आलेलो आहोत आणि येथे आरतीही चालू झालेली आहे.
देवीचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही मंदिरामध्ये बराच वेळ बसलेलो आहोत आणि एकदम उंचीवरती हे मंदिर आहे. आणि आपण आता दर्शन घेतल्याच्या नंतर पाठीमागचा हा भाग आहे मौठा देवीचा. तर जर आपली जर एखादी इच्छा असेल तर तुम्ही ती देवीसमोर बोलायची आणि त्यानंतर रुपयाचा कॉईन हा इथं चिपकायचा. जर चिपकला तर आपली इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं. प्रत्येक बायका इथं येऊन पैसे चिटकीत असतात आणि ज्याचं चिटकल तर त्याचीच इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं. तर आता एवढ्यात मोठ्या देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आपल्याला आरती पण भेटली आणि गर्दी पण एवढी नव्हती, त्यामुळं एकदम चांगलं असं दर्शन झालेलं आहे. आणि तर आपल्याला सवासणी पण घालायचे आहेत. तर चला आपण आता सगळं जेवणही करणार आहोत आणि इकडे आता फोटोशूट चाललेलं आहे. तर मस्त अशी आरती बी भेटलेल्या असल्यामुळं चांगलं वाटलं. तर चिकू हा माझ्या मोठ्या नंदाचा नातू आहे आणि खूप दिवसाच्या नंतर भेटल्यामुळं मुलं इतकं खेळत आहेत खूपच. देवीचे गाणे ऐकवण्यासाठी येथे पहा वाजवणारे बसलेले असतात. त्यांना पैसे जर दिले तर ते देवीचे गाणे गातात. तर आपण आता सर्वजण जेवण करणार आहोत. तर येथे बाहेरचा जो एरिया आहे तिकडं जेवण करण्यासाठी त्यांनी सुविधा केलेली आहे आणि मंगळवारी आणि शुक्रवारी येथे प्रसादही भेटतो. आणि आपण आता 5 जणी किंवा 7 जणी किंवा 11 जणी सवासणी आपण इथे बसवणार आहोत जेवण्यासाठी. तर सर्वांसाठी येथे आपण आता ताटं केलेले आहेत आणि ज्या बायका दिसतील त्यांना आपण हळदी कुंकू लावायचं आणि हे ताटं त्यांच्यासमोर नेऊन द्यायचे. तर पहा आपली ओळख काय नसते, परंतु आपली काय इच्छा असेल तर तेथे जाऊन आपण अन्नदान हे करू शकतो. तर जेवणामध्ये मी भाजी चपाती, त्यानंतर आपले डाळीचे लाडू असतात ते आणि कढी भात असं सर्व सामान आणलेलं होतं आणि सगळ्यांनाही आपण आता जेवायला वाढलेलं आहे. त्यानंतर सर्वांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि त्यानंतर मग सर्वांनी जेवणं करायचे. तर पहा आपण आता सर्वांना हळदी कुंकू लावलेलं आहे. तर चला आपण आता सर्वजण जेवणं करून घेऊया. तर खूप दिवसाच्या नंतर एकत्र आल्याच्या नंतर खूप चांगलं वाटतं आणि इतक्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या. त्यानंतर जेवणही इतकं म्हणजे फुल केलं ना कितीकच आणि इतकं मस्त वाटलं. दर्शनही चांगलं झालं आणि आपण शुक्रवारी आलेलं होतं. तर तुम्ही पाहू शकतात पब्लिक बी भरपूर इथं आलेलं होतं. तर बाहेरून तुम्हाला हे मंदिर दाखवते. मस्त असं हे मंदिर आहे. तर आता सगळ्यांचे जेवणं झाले आणि आता आपण आता देवीवरून आता घरी निघालेलो आहोत. तर चला आपण आता सर्वजण गाडीत बसूया. मौली बस इकडे बस. मौली हा बोल बोल माऊली बोल मौली बस वैष्णवी बस बस मला बसायला नाही तर तू मांडीवर बसायचे मला चल घुस. तर आपण आता घरी निघालेलो आहोत आणि खाली गेल्याच्या नंतर खूप सारे स्टॉल लागलेले आहेत आणि आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण आता येथे घेऊन जाणार आहोत. येथे आपल्याला हळदी कुंकू छान भेटतं. तर त्यामुळं म्हटलं आपण येथूनच आता हळदी कुंकू घेऊन जाऊया आणि जे आपल्याला साहित्य आवडणार आहे तेही आपण आता येथे घेणार आहोत. खूप सारे स्टॉल लागलेले आहेत आणि ओमला बी येथे लेझर लाईट पाहिजे होती, त्याला तीही घेतलेली आहे. तर आपली आता सर्व शॉपिंग करून झालेली आहे. तर आपण आता घरी जायला निघालेलो आहोत. तर माझ्या नंदाला त्यांच्या घरी सोडायला साधारण 2 वाजता आलेलो आहोत आणि त्यानंतर येथेही आम्ही बराच वेळ बसलोत आणि ओम आणि चिकू इतके खेळत होते ना खूपच. आणि ते बोलत होते कोणाची लेझर लाईट चांगली आहे कोणाची चांगली नाही, असं त्यांचं दोघांमध्ये कॉम्पिटिशन चालू होतं आणि त्यांना वाटत होतं की आता दिवसभर असंच खेळत राहावं. बघ किती भारी ते ओम, बघ बघ शेळे बघ. हा चालेल वाळू खेळत तर बकरी 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 रे बकरी.
आणि मग काय करणार आम्ही किती वर्ष झाली ना? किती वर्ष राहिले सगळं करते सगळं करते. अण्णा बी आले पाहिजे या राव 2 दिवस पाळी घालून द्यायला बघा बैल पाळी मला चालायची 17 वर्षाची काय गॅरंटी आहे 2 वर्षांनी चालतं. ताई शेळ्याला काय चारितात किती ताजे आता हा हा सर शेळ्याला होय तीन वया पदार्थ दिसते. यांना बांधलंच नाही का मोकळेच असतात का येतं की एक लाईट दे दिया मैंने दाद ओम बाय चांगलं कुठे त्याचं चिकू नेऊ का आम्ही शिडी होय रे हे मुगात आणून टाकलं नाही इथं तर राहील का नाही अक्का दादा तिथंच येतं ते म्हणते तर इथं दिसतात. तर आता एवढ्यात आपण आता मोठ्या दिवरून घरी आलेलो आहोत आणि आता साधारण 5 वाजलेले आहेत. आज दिवस पूर्ण गेला आणि आपण काय रे काय झालं. तर आपण आता या व्हिडिओचा एंड येथेच करूया. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.